ओके. तर ही सिरीज आपण आता पुढे नेऊया अजून. याच्यामध्ये आपण बघणार आहोत सेक्शन 2.2 डिस्क्राईब कम्प्यूट आणि नेटवर्किंग सर्व्हिसेस. तर यात पण मी 2 सेक्शनमध्ये करणार आहे. ते याच्यामध्ये आपण पहिले 4 टॉपिक कव्हर करूया. आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये 2 टॉपिक करूया. म्हणजे कम्प्यूटचे आत्ता घेऊया आणि नेटवर्किंगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. ओके. तर आता आपण कम्प्यूट सर्व्हिसेस काय आहे त्याच्यावरमध्ये अवेलेबल ते बघूया एक 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 एक. तर कम्प्यूटमध्ये बेसिकली या सर्व्हिसेस येतात. व्हर्च्युअल मशीन्स, ॲप सर्व्हिस, कंटेनर आणि क्युबरनेटिक्स आणि व्हर्च्युअल डेस्कटॉप. ओके. ॲज्युअर फंक्शन्स पण येतात ॲक्च्युली याच्यामध्ये. व्हर्च्युअल मशीन्स मला वाटतं सगळ्यात सिम्पलेस्ट जर कुठली गोष्ट असेल तर व्हर्च्युअल मशीन आपण बोललेलो आहोत. मी मागे एक व्हिडिओ बनवला त्यात पण मी सांगितलेलं व्हर्च्युअल मशीन म्हणजे काय असतं ते. तर सर्व्हर व्हर्च्युअलायझेशन, कम्प्यूट ऑन डिमांड विदाउट नीड फॉर अ हार्डवेअर परचेस. व्हर्च्युअल मशीन बेसिकली तुम्ही एका फिजिकल सर्व्हरवरती त्याच्या कॅपॅसिटीनुसार 3, 4, 5 अशी व्हर्च्युअल मशीन्स तुम्ही त्याच्यावरती क्रिएट करू शकता. आता हे काय म्हणतात त्याला, ॲज्युअरचं कसं आहे, अनलिमिटेड, व्हर्च्युअली अनलिमिटेड हार्ड डिस्क असा जो तो प्रकार असल्यामुळे तुम्ही पाहिजे तेवढी व्हर्च्युअल मशीन्स तुम्ही त्याच्यामध्ये क्रिएट करू शकता. ओके. व्हर्च्युअल मशीन तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला रिसोर्स ग्रुप लागेल, एक स्टोरेज अकाउंट आणि व्हर्च्युअल नेटवर्क लागेल. चार्ट ऑन आर बेसिस. ओके. म्हणजे स्टोरेज इज प्राइस्ड अँड चार्ज सेपरेटली. तर ह्यात कशी भानगड असते की जे स्टोरेज अकाउंट असतं ते अशासाठी लागतं की जे व्हर्च्युअल मशीनची जी फाईल असते ती कुठेतरी तुम्हाला एक स्टोअर करायला लागते. त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, व्हर्च्युअल मशीनच्या ज्या डिस्क्स असतात त्या पण तुम्हाला स्टोरेज अकाउंटवरती स्टोअर करायला लागतात. मग त्या स्टोरेजचे पण पैसे वेगळे द्यावे लागतात. तर यात कसं असतं की हे जे लिहिलं आहे की चार्जड ऑन आवर बेसिस, तर ते व्हर्च्युअल मशीन जेव्हा ते अप असतं ते चार्ज केलं जातं आवरली बेसिसवरती. त्याचा अप टाईम असेल त्याच्यानुसार. त्याच्यानंतर तुम्ही ते व्हर्च्युअल मशीन बंद करून ठेवू शकता. जेव्हा तुम्ही ते बंद करून ठेवलेलं असतं त्यावेळेला तुमचे स्टोरेजचे चार्जेस कंटिन्यूस राहतात, कारण ते व्हर्च्युअल मशीन कुठे ना कुठेतरी स्टोअर करून ठेवलेलं आहे. म्हणून इथं लिहिलेलं आहे की स्टोरेज इज प्राइस्ड अँड चार्जड सेपरेटली. त्याची प्राईस पण वेगळी आहे, म्हणजे जे त्याचा जो चार्ज आहे तो वेगळा आहे आणि याचा चार्ज वेगळा आहे. ओके. व्हर्च्युअल मशीन स्केल सेट, आणखीन अवेलेबिलिटी सेट्स. हे फॉर काय म्हणतात त्याला, डिझास्टर रिकव्हरी. आणखीन याच्या अंगाने अत्यंतपणे स्केलेबिलिटीच्या अंगाने एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती समजून घेऊया आपण. व्हर्च्युअल मशीन स्केल सेट इज अ सेट ऑफ आयडेंटिकल, हे सगळ्यात मध्ये शब्द कुठले आहेत की आयडेंटिकल आणि डिस्क्रीट, हे सगळ्यात मध्ये शब्द. व्हर्च्युअल मशीन स्केल सेट इज अ सेट ऑफ आयडेंटिकल कॉपीज ऑफ सेम व्हर्च्युअल मशीन्स, whereas availability set is a group of discrete virtual machines across fault domains. ओके. तर स्केल सेट ॲक्च्युली नुसते शब्द जरी काय म्हणतात त्याला ऐकले तरी तुम्हाला कळायला पाहिजे किंवा कळण्यात का ते सोपं आहे. स्केल सेट म्हणजे काय की स्केलिंगसाठी वापरतात. म्हणजे काय, एकच मशीन तुम्हाला त्याच्या 10 कॉपीज, 15 कॉपीज, 20 कॉपीज जर तुम्हाला लागणार असतील तर त्याचा बनतो तो स्केल सेट. आणखीन तो इंडिपेंडेंटली तुम्ही स्केल अप किंवा स्केल डाऊन करू शकता. ओके. आणि अवेलेबिलिटी सेट म्हणजे काय, ही पण महत्त्वाची कन्सेप्ट आहे. अवेलेबिलिटी सेट म्हणजे असं की एक व्हर्च्युअल मशीन आहे त्याच्यावर तुमची समजा वेबसाईट आहे आणि दुसरं व्हर्च्युअल मशीन आहे त्याच्यावरती तुमचं एसक्यूएल सर्व्हर आहे. तर यावेळेला तुम्हाला ज्या वेळेला अवेलेबिलिटी हवी आहे त्या वेबसाईटची त्यावेळेला ते दोन्ही आपण रनिंग असणं आवश्यक आहे. म्हणजे काय होणार, दोन्हीपैकी एक जरी बंद पडलं तरी सर्व्हिस बंद होणार. म्हणजे म्हणून तुम्हाला काय करायला लागणार आहे, अवेलेबिलिटी सेट म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त अशी सगळी व्हर्च्युअल मशीन्स की जी एका कामासाठी अप असणं आवश्यक आहे, त्याला अवेलेबिलिटी सेट म्हणतात. ओके. म्हणून इथे लिहिले की डिस्क्रीट व्हीएम्स, म्हणजे त्यांचे व्हीएम वेगळे वेगळे आहेत आणि त्यांना एकत्र का करायचं, कारण ते सगळेच अप असतील तरच त्याचा फायदा आहे. त्यातलं एक जरी बंद असेल तर त्याचा काही उपयोग नाही. ओके. त्यामुळे हे स्केल सेट आणखीन अवेलेबिलिटीसाठी कन्सेप्ट माझ्या मते क्लिअर झाली असेल. तर इथं ते एक काय म्हणतात तर
डायग्राम काढून दाखवलेलं आहे की अवेलेबिलिटीसाठी आणखी स्केल सेट कशाला म्हणतात. आता कसं असतं की हे जे रॅक आहेत फिजिकल रॅक जे आहेत डेटा सेंटरमध्ये ॲज्युअरच्या, तर त्याच्या ज्या कॉपीज असतात व्हर्च्युअल मशीन्सच्या त्या अशा प्रकारे स्टोअर केलेले येतात. त्याच्यामध्ये जे व्हर्च्युअल VM लिहिले ते व्हर्च्युअल मशीन आहे आणि UD लिहिलेलं आहे ते अपडेट डोमेन आहे. अपडेट डोमेन म्हणजे काय, फार त्यांनी काय म्हणतात त्याला विचार करून सगळा प्रकार केलेला आहे. अपडेट डोमेन म्हणजे काय की जे पॅचेस असतात तुमचे, ओके, म्हणजे सॉफ्टवेअरचे जे पॅचेस असतात ते कुठे कुठे कुठल्या कुठल्या रॅकवरती लागणार ते ठरलेलं असतं. ओके, म्हणून अपडेट डोमेन 1 आणि अपडेट डोमेन 2 म्हणजे काय, तर ज्या वेळेला एक रॅक अपडेट म्हणजे पॅचिंग चाललं आहे त्यावेळेला दुसऱ्या रॅकचं नाही चाललेलं असणार, हे गॅरंटीड. ओके, म्हणून ते अपडेट डोमेन वेगळे वेगळे केलेले असतात. आणि फॉल्ट डोमेन म्हणजे काय, तर काय बंद पडू शकतं. आता ऑब्व्हियसली बंद पडू शकतं म्हणून तो पूर्ण रॅकच त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे त्या रॅकमधली एखादी हार्ड डिस्क बंद पडू शकते किंवा अख्खा रॅक बंद पडू शकतो, म्हणून त्याला म्हटलं आहे फॉल्ट डोमेन. म्हणजे हार्डवेअर लेवलला काही प्रॉब्लेम होऊ शकतो असं काय आहे, तर तो उभा जो रॅक आहे तो अख्खा रॅक फॉल्ट डोमेन 1 आणि फॉल्ट डोमेन 2 हे 2 डोमेन झाले. आणि अपडेट डोमेन म्हणजे काय, ह्यांची जी पॅचिंग वगैरे असतं त्याचं जे शेड्यूल आहे ते 100% दोघांचं वेगळं वेगळं असणार आहे. म्हणजे ज्या वेळेला फॉल्ट डोमेन 1 जेव्हा अपडेट होत असेल त्यावेळेला फॉल्ट डोमेन 2 जो आहे तो 100% अप राहणार आहे, ह्यात काही शंका नाही. असं ते करून ठेवलं, म्हणजे सगळ्या बाजूंनी ते कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे बेसिकली. ओके, तर ज्या वेळेला तुम्ही ते स्केल सेट्स किंवा अवेलेबिलिटी सेट्स निर्माण करता त्या तुम्ही साईड नोटमध्ये मी लिहून ठेवलेलं आहे. तुमच्या डोक्यात येईल की जर तर दुसराही बंद पडला तर तसं नाही येते. ते 3 फॉल्ट डोमेन्स आणि 5 अपडेट डोमेन्स हे बाय डिफॉल्ट अवेलेबल आहेत. ओके, तर हे त्यांनी ते सगळं गणित मांडून ठेवलेलं आहे. आणखी तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त हवे असतील तरी तुम्ही ते कन्फिगर करू शकता. ओके, ह्या सगळ्या सेटअपमुळे ती अवेलेबिलिटी मेंटेन केली जाते. ओके, दुसरी ही एक सर्व्हिस आहे कम्प्यूट सर्व्हिस, ती म्हणजे विंडोज व्हर्च्युअल डेस्कटॉप. ओके, अ डेस्कटॉप अँड ॲप व्हर्च्युअलायझेशन सर्व्हिस दॅट रन्स ऑन मायक्रोसॉफ्ट ॲज्युअर. हे ऑन प्रिमायसेस पण करता येतं. एक फिजिकल सर्व्हर जर असेल तर त्याला काय म्हणतात, त्याला जेव्हा युजर कनेक्ट करायचा प्रयत्न करू तेव्हा ऑन द स्पॉट एक व्हर्च्युअल डेस्कटॉप त्याला तयार केला जातो, एक व्हर्च्युअलाइज्ड एन्व्हायरमेंट तयार केलं जातं आणि त्या एन्व्हायरमेंटला युजर कनेक्ट होतात. हे ऑन प्रिमायसेस पण स्मॉल टू मिडियम लेवलच्या ज्या फर्म्स आहेत त्या अगदी रुटीनली करतात हे. ओके, आणि त्याला फक्त तुम्हाला काय म्हणतात त्याच्याशी इंटरॅक्ट करण्यासाठी मॉनिटर, कीबोर्ड, आणखीन USB माऊस वगैरे ते असे डिव्हायसेस फक्त लागतात, बाकी काही लागत नाही त्याला. ओके, आणि त्याचा फायदा असा आहे की इट इनेबल IT प्रोज आणखीन मॅनेज्ड सर्व्हिस प्रोव्हायडर्स जे असतात टू क्रिएट अ विंडोज 10 व्हर्च्युअल डेस्कटॉप्स इन ॲज्युअर. तर ही पण व्हर्च्युअलायझेशनची एक सर्व्हिस आहे. त्याच्यानंतर ॲप सर्व्हिस म्हणजे HTTP बेस्ड सर्व्हिस, होस्टिंग वेब ॲप्लिकेशन्स, REST APIs आणि मोबाईल बॅकएंड्स. तर ॲप सर्व्हिस म्हणजे बेसिकली तुम्हाला IIS सारखं सगळं ते एन्व्हायरमेंट असतं ते तुम्हाला मिळतं. अंडरलाईन सर्व्हरवर तुम्हाला ॲक्सेस नसतो, पण तुम्ही ॲप्लिकेशन्स होस्ट करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही वेब ॲप्लिकेशन होस्ट करू शकता, REST API करू शकता किंवा मोबाईलचे बॅकएंड्स म्हणजे त्यांचे जे APIs असतात ते पण तुम्ही होस्ट करू शकता. ते ॲप सर्व्हिस आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात त्याला एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन्स पण तुम्ही होस्टिंग करू शकता. ही पण एक कम्प्यूट सर्व्हिस आहे. ओके, त्याच्यानंतर ॲज्युअर फंक्शन्स. तर ॲज्युअर फंक्शन्स हे वाचतोच मी, पण थोडक्यात म्हणजे ॲज्युअर फंक्शन्स म्हणजे एक पीस ऑफ कोड आहे, स्क्रिप्ट आहे की जी एखाद्या इव्हेंटवरती फायर होते. तर म्हणजे काय, ॲज्युअर फंक्शन्स इज अ सर्व्हरलेस कम्प्यूट सर्व्हिस दॅट इनेबल्स युजर्स टू रन इव्हेंट ट्रिगर्ड कोड विदाउट हॅव्हिंग टू प्रोव्हिजन ऑर मॅनेज इन्फ्रास्ट्रक्चर. हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे अक्षरशः काय म्हणतात त्याला, तुम्हाला अंडरलाईन मशीनला ॲक्सेस नाही, तुम्ही रॅमचा विचार करायची गरज नाही, CPUचा विचार करायची गरज नाही, हार्ड डिस्कची विचार करायची गरज नाही. कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चरशिवाय तुम्हाला एक फंक्शन क्लाउडमध्ये एक्झिक्युशनसाठी तुम्ही होस्ट करू शकता. आणखीन ते
एक्झिक्यूट होतं. अर्थात त्याचे लिमिटेशन्स आहेत, काही प्रश्नच नाही त्याच्यामध्ये, ते पण विदिन दॅट लिमिटेशन इट वर्क्स. ओके. तर तुम्हाला समजा काही म्हणजे ॲज्युअर फंक्शन्स हे इतकं खरं ओपन एंडेड टॉपिक आहे हा, की तुम्ही व्हर्च्युअली काहीही त्याच्यामध्ये करू शकता. मायक्रोसॉफ्टचं जे काय म्हणतात त्याला मायक्रोसॉफ्ट फ्लो प्लॅटफॉर्म आहे तो त्यांनी ॲज्युअर फंक्शन्सच्याच तत्वावरती डेव्हलप केलेला होता. तर समजा तुमचं ब्लॉब स्टोरेज आहे, तिथं कोणीतरी फाईल अपलोड करते कायम, तर तिथे एखादी फाईल येऊन पडली आणि तुम्हाला त्याचं काही प्रोसेसिंग करायचं असेल, काय तिचे काय म्हणतात त्याला इव्हन प्रमाणात तुकडे करायचे, त्याच्यात काही इमेज प्रोसेसिंग करायचे, काही असू शकतं, किंवा CSV फाईल येऊन पडली ती SQL सर्व्हरमध्ये इम्पोर्ट करायची, काही अशा सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला करायच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ॲज्युअर फंक्शन्स उपयोगी पडू शकतात. ॲज्युअर फंक्शन कदाचित ते काम करणार नाही, पण ते काम ट्रिगर करणे किंवा दुसरा एखादा वेब API कॉल करणे, मेल पाठवणे, ॲब्सल्युटली मी तुम्हाला सांगतो काय म्हणतात त्याला, इट्स लिमिटेड ओनली बाय युअर इमॅजिनेशन. ओके. तर म्हणूनच इथं लिहिलं आहे की बिईंग ॲज अ ट्रिगर बेस्ड सर्व्हिस इट रन्स अ स्क्रिप्ट ऑर पीस ऑफ कोड इन रिस्पॉन्स टू अ व्हरायटी ऑफ इव्हेंट्स. ओके. तर तो IoTचा इव्हेंट असू शकतो, इव्हेंट काहीही असू शकतो. ओके. त्याच्यामध्ये हा स्मॉल पीस ऑफ कोड तुमचा जो आहे तो एक्झिक्यूट होतो. तर आत्ता या क्षणी C#, जावा स्क्रिप्ट, F#, जावा, पॉवरशेल, पायथॉन आणि टाईपस्क्रिप्ट या भाषांमध्ये ॲज्युअर फंक्शन्स लिहायची सोय उपलब्ध आहे. ओके. त्याच्यानंतर आहे ॲज्युअर कंटेनर इन्स्टन्सेस. तर हे काय असतं की जे डॉकरचे कंटेनर म्हणजे ज्या इमेजेस तयार केले जातात, डॉकर कंटेनर इमेजेस ज्या तयार केल्या जातात, त्या जनरली काय करतात ते की स्केलिंग करायचं असतं त्यांना, म्हणजे एका वेळेला किती इमेजेस लागतील काय सांगता येत नाही, म्हणजे तुम्हाला 10 लागतील, 15 लागतील, 20 लागतील त्या इमेजेस. म्हणून जनरली काय करतात की जी इमेज असते ती इमेज करतात, आणखीन ते एका रिपॉझिटरीमध्ये स्टोअर करून ठेवतात. हे एक नॉर्मल प्रॅक्टिस आहे आणि गरज पडेल त्याच्यानुसार ती इमेज त्या रिपॉझिटरीमधनं बाहेर काढून इन्स्टन्स त्याचा रन केला जातो. आता ह्या ज्या रिपॉझिटरी हे सगळ्यांच्याच आहेत, काय म्हणतात त्याला AWSवरती पण रिपॉझिटरी अवेलेबल आहे. ही ॲज्युअरची कंटेनर इन्स्टन्स म्हणजे ती सर्व्हिस आहे की रन्स डॉकर कंटेनर्स ऑन डिमांड इन अ मॅनेज्ड सर्व्हरलेस ॲज्युअर एन्व्हायरमेंट, अ सोल्युशन फॉर एनी सिनेरियो दॅट कॅन ऑपरेट इन आयसोलेटेड कंटेनर्स, फक्त विदाउट ऑर्केस्ट्रेशन. तर ऑर्केस्ट्रेशन म्हणजे ते आपण पुढे बघू. ओके. तर हे काय म्हणतात त्याला कंटेनर रिपॉझिटरी, आणखीन ते त्या रिपॉझिटरीमधनं कंटेनर्स काढणं, आणखीन रन करणं, हा सोय तुम्हाला आहे. त्याच्यानंतर क्युबरनेटिक्स, ॲज्युअर क्युबरनेटिक्स सर्व्हिस AKS. तर होस्टेड क्युबरनेटिक्स सर्व्हिस ॲज्युअर हँडल्स क्रिटिकल टास्क लाईक health monitoring and maintenance for you. AKS is free. You pay only for the agent nodes within the clusters, not for the masters. Anyway, तर हे कसं असतं, यांनी काय केलं आहे आता की जे म्हणजे मागच्या स्लाईडमध्ये मी जे कंटेनर म्हटलं ते कंटेनर जे एका ठिकाणी स्टोअर करून ठेवलेले असतात ते इन्स्टन्शिएट करणं याच्यासाठी सुद्धा एक वेगळा API त्यांनी लिहून ठेवलेला आहे. आणखीन तो API म्हणजे क्युबरनेटिक्स. तर क्युबरनेटिक्समध्ये कसं असतं की तुम्ही क्युबरनेटिक्स जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा त्याच्या खाली किती व्हर्च्युअल मशीन्स तुम्हाला कन्फिगर करायचे ते तुम्ही करू शकता. आणि त्यांनी होल सेट ऑफ काय म्हणतात त्याला कंप्लीट API लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये ते डॉकर कंटेनर्स त्याच्यामध्ये स्टोअर करणे, ते गरज पडतील त्यावेळेला इन्स्टन्शिएट करणे, एखादा बंद पडला तर दुसरा त्याच्या जागी इन्स्टन्शिएट करणे, हे सगळं याची जी मॅनेजमेंट आहे. त्याच्यानंतर त्याची हे जे लिहिलं आहे त्यांनी की हेल्थ मॅनेजमेंट आणि मॉनिटरिंग, लॉगिंग, हे जे सगळा प्रकार आहे तो सगळाच्या सगळं त्यांनी एका APIच्या आतमध्ये बंडल करून ठेवलेलं आहे. म्हणजे सारखं ते ज्या रुटीन गोष्टी करायला लागतात कंटेनर्सविषयी त्या सगळ्यांचा त्यांनी एक रॅपर API असा लिहिलेला आहे. आणखीन तो तुम्ही API ऑफकोर्स JSON फाईल्सने कंट्रोल करू शकता. अशा पद्धतीने ती सोय करून ठेवलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं की हे सगळे कम्प्यूट रिसोर्सेस ॲज्युअरमध्ये अवेलेबल आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेटवर्किंग विषयी बघूया. ओके, चलो.